नमस्कार, मी मोरेश्वर. हाय महाराष्ट्र यूट्यूब न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. महापालिका निवडणुका प्रचार जोरात आहे, तापला आहे. 4 दिवसांनी मतदान आहे. 29 महापालिकांमध्ये निवडणूक होत आहे. परंतु खरी रंगत, खरी चुरस, खरे आरोप प्रत्यारोप हे दोनच ठिकाणी दिसत आहेत. एक म्हणजे मुंबईमध्ये ठाकरे बंधू आणि भाजप म्हणजे देवेंद्र फडणवीस यांच्यात जोरदार चुरस आहे. आणि दुसरं म्हणजे पुणे पिंपरी चिंचवड आणि पुणे या 2 महापालिका राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री महायुतीचे पार्टनर अजित पवार यांनी पिंपरी चिंचवड प्रतिष्ठेचा विषय केला आहे. आणि तेवढीच खुन्नस देवेंद्र फडणवीस यांनी ठेवू नये. म्हणजे खरं रणांगण हे पिंपरी चिंचवड, पुणे आणि मुंबईमध्ये आहे. रणांगण वाजलं आहे. म्हणजे अजितदादा पुण्यामध्ये पिंपरी चिंचवडमध्ये इतके फिरतायत की बाहेर फिरायला त्यांना वेळेचा प्रॉब्लेम झाला आहे. भाजप आमदार महेश लांडगे यांनी पिंपरी चिंचवडमध्ये अजितदादांना मोठं आव्हान उभं केलं आहे. गेली 2 निवडणुका पिंपरी चिंचवड भाजपच्या ताब्यात आहे, पुणे भाजपच्या ताब्यात आहे. या दोन्ही महापालिका हिसकून घेण्याचं प्लॅनिंग अजितदादांनी केलं आहे. परंतु ते करताना अजितदादांना तोंडाला फेस येतोय असं दिसत आहे. प्रचंड आरोप प्रत्यारोप होत आहेत. पिंपरी चिंचवडच्या सभेत भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी अजितदादांवर गंभीर आरोप केले. पडळकर म्हणाले, अजित पवारांची छाती फाडली तर 10-15 कारखाने ढापलेले निघतील. म्हणजे अजित पवारांची छाती फाडली तर 10-15 कारखाने ढापलेले निघतील. पुणे पिंपरी चिंचवडमधील अनेक 7-12 त्यांच्या नावावर निघतील. अनेक भ्रष्टाचाराची प्रकरणं बाहेर येतील. त्यामुळे महेश लांडगे यांच्या नादी लागू नये. महेश लांडगे पैलवान आहेत. कुठल्याही क्षणी कुठला डाव टाकतील सांगता येत नाही. ते अपक्ष म्हणून निवडून आले आहेत, आम्ही त्यांना नेता केलं असं म्हणतात. मग तुमचा मुलगा नेता का झाला नाही असा सवालही पडळकरांनी केला आहे. पडळकर अतिशय आक्रमक भाषणं करतायत. त्यामुळे विरोधी तंबूमध्ये अस्वस्थता आहे. पडळकरांनी एक प्रकारे अजितदादांना आणि त्यांचे पुतणे रोहित पवार यांना इशाराच दिला आहे. पडळकर म्हणतात, मी 10 वर्षापासून पवारांच्या नादी लागलो आहे, पण माझं काही ते करू शकलेलं नाही. मग महेश लांडगे यांचं काय करणार? भाजपच्या नादी लागल्यास भर चौकात नंगा करेल असा इशाराही पडळकरने दिला आहे. म्हणजे ही जी भाषणं तुम्ही ऐकली तर त्यावरून वातावरण किती गरम आहे ते लक्षात येते. म्हणजे वातावरण इतकं गरम आहे की खुद्द अजितदादांच्या पत्नी सुनित्रा पवार खासदार यांना मैदानात उतरावं लागलं आहे. सुनित्रा पवार मीडियाशी बोलताना म्हणाल्या, म्हणजे सध्या ज्या प्रकारे अजितदादांवर टीका होत आहे त्यामुळे सुनित्रा पवार अस्वस्थ आहेत, डिस्टर्ब आहेत. त्यांच्या बोलण्यातून ते जाणवते. आणि कारण इकडे महेश लांडगे यांचं जे वक्तृत्व आहे ते अतिशय आक्रमक आहे. ते एकदम एकेरीवर येऊन टीका करतात. त्यामुळे भले डिस्टर्ब आहेत. सुनित्रा पवार म्हणाल्या की आम्हालाही भावना आहेत, आम्हीही माणसं आहोत. खुद्द अजितदादा डिस्टर्ब आहेत. पिंपरी चिंचवडच्या सभेत अजितदादा म्हणाले,
मी कोणाच्या नादी लागत नाही, पण नादी लागलं तर सोडत नाही. भ्रष्टाचाराच्या आकाला आम्हाला जागा दाखवायची आहे, असं एका सभेत अजितदादा म्हणाले. त्यामुळे या भ्रष्टाचाराचा आका कोण? तो BJP आहे का? असेल तर कोण आहे? म्हणजे पिंपरी चिंचवडची निवडणूक किती प्रतिष्ठेची झाली आहे याचं उदाहरण म्हणजे खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तिथे सभा केली आहे आणि त्यांनी महेश लांडगेचं जोरदार समर्थन केलं आहे फडणवीसांनी. त्यामुळे आता पिंपरी चिंचवड म्हणजे बारामतीचाच भाग आहे तो. बारामती गेली कित्येक वर्षे अजित शरद पवारांना मदत करत आली आहे, साथ देत आली आहे. मग यावेळेचं वातावरण काही वेगळंच दिसतंय. खुद्द अजितदादा मैदानात उतरले आहेत आणि अजितदादांच्या मदतीला शरद पवार आहेत. त्यामुळे पिंपरी चिंचवडमध्ये काय होणार याची साऱ्यांनाच उत्सुकता आहे, टेन्शन आहे. तुम्हाला काय वाटते? अजितदादा यावेळेला काही चमत्कार करतील? देवेंद्र फडणवीस मार खातील अजितदादांच्या हातून? तसं झालं तर मग पुढं काय? महायुती सरकारचं काय होणार? पिंपरी चिंचवडमध्ये अजितदादा पडले तर अजितदादा कशा प्रकारे रिॲक्ट होतील? महायुतीत ते राहतील का? म्हणजे महायुतीचं म्हणजे स्थिरता, स्थैर्यचं धोक्यात येणार आहे. निकाल कसाही लागू, कारण अजितदादांनी जे आक्रमकपणे प्रचार केला आहे त्यामुळे महायुतीमध्ये प्रचंड कटुता निर्माण झाली आहे. दोन्ही बाजूने कटुता निर्माण झाली आहे आणि शब्दांचे घाव फार नाजूक ठिकाणी जखम करून गेले. त्यामुळे आता पुढं काय होते हे पाहूया आपण. पण 16 तारखेला मोठमोठाले भूकंपाचे धक्के जाणवणार आहेत. त्याची तयारी आपण ठेवूया. नमस्कार.